या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी। आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा। वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। सामाजिक कार्यकर्ते विलासांना गायकवाड यांचा अभिष्टचिंतन सोहळा श्रमिक नगर या ठिकाणी मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा करण्यात आला। विलासांना गायकवाड यांचं औक्षण करून अभिष्टचिंतन सोहळ्यास प्रारंभ झाला। विलासांना गायकवाड यांच्या हस्ते केक कापल्यानंतर उपस्थित मान्यवरांनी त्यांना केक भरवत शुभेच्छा दिल्या। या अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक अशा सर्वच क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त विलासांना गायकवाड यांना पुष्पगुच्छ देत उदंड आयुष्याच्या आणि भरभराटीच्या शुभेच्छा उपस्थित मान्यवरांनी दिल्या। विलास गायकवाड यांनी आपल्या अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी उपस्थित असलेल्या मान्यवरांचे आणि मित्रपरिवारांचे आभार व्यक्त केले। याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना विलास गायकवाड आणि मान्यवरांनी दिली। आमचे मित्र विलासांना गायकवाड यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। विलासांबद्दल बोलायचं तर विलासांना हे आमचे वर्गमित्र आणि लहानपणीचे मित्र आहे। लहानपणीपासूनच त्यांना मित्रांना सहकार्य करण्याचे आणि सामाजिक कार्याचे छंद होते, हे आम्ही लहानपणापासून बघत आलेलो आहे। आता पण ते जे काही सामाजिक कार्य करत आहे त्या सामाजिक कार्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे। त्या भागात त्यांचं अतिशय चांगलं सामाजिक कार्य हे चालू आहे आणि चालू राहील। त्यांना मी गंगापूर गावच्या वतीने, माझ्या मित्र परिवाराच्या वतीने आणि गोरधनच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो। भाऊंच्या वाढदिवसानिमित्त आज जी गर्दी दिसून आली ती भाऊंचं खरं कर्तृत्व आहे आणि भाऊंनी आजपर्यंत जी मदत केली आहे आणि ज्याप्रमाणे लोक जोडलेले आहेत तर निश्चितच भाऊंचं राजकारणापेक्षा समाजकारण खूप महत्वाचं आहे आणि समाजकारण जर 80% असेल तर राजकारण पुढे जातं। राजकारणापेक्षा खूप पलीकडे माणूस पोहोचतो आणि भाऊ नक्कीच पुढे राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये अगदी प्रगती करत राहतील आणि हे आजच्या या पूर्ण एवढ्या मोठ्या प्रेमाने एवढे लोक जमलीत, त्यामुळे निश्चितच त्यांच्यावरती इतक्या लोकांचं प्रेम आहे म्हटल्यानंतर त्यांचं वागणं त्यातून दिसून येतं आणि निश्चितच ते यापुढे राजकारणामध्ये म्हणा किंवा नाशिकच्या विकासामध्ये त्यांचा खूप मोठं योगदान असेल, हातभार असेल। त्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। खऱ्या अर्थानं आपण ज्या दिवसाची वाट बघत होतो आतुरतेने, अण्णांचा एक दिवस वाढदिवस येईल आणि त्या दिवशी आपण सगळ्यांनी जल्लोष करू, तो खरा दिवस आज उगवलेला आहे। तर खरं म्हटलं तर अण्णांच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांना शेकडो लोकांनी, हजारो लोकांनी त्यांना शुभेच्छांचा वर्षाव केला। ज्यांनी त्यांचा वर्षाव केला, ज्यांनी त्यांचं सत्कार केला, मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। आमचे मोठे भाऊ म्हणून मी त्यांचं एक भाऊंना वाढदिवसाच्या लाख लाख नव्हे तर कोटी कोटी शुभेच्छा देतो। आई जगदंबेच्या चरणी त्यांना उदंड आयुष्य लाभल ही प्रार्थना करतो आणि मी या ठिकाणी थांबतो। या ठिकाणी विलासभाऊ गायकवाड यांचा अभिष्टचिंतन सोहळा नुकताच पार पडला। त्या निमित्ताने आज या परिसरातील असंख्य लोक, असंख्य समाज बांधव आणि मित्रपरिवार बघून इतका आश्चर्याचा धक्का बसला की एवढी पब्लिक फक्त वाढदिवसासाठी येते आणि एवढे पब्लिक नंतर हा आजचा अभिष्टचिंतन सोहळा या ठिकाणी पार पाडताना उद्याचा विचार करताना उद्याचा एक समाजसेवक या ठिकाणी एक नेतृत्व घेऊन उभा राहतोय आणि म्हणूनच आज एवढी गर्दी या ठिकाणी जमली। आजच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी विलासभाऊ गायकवाड यांना या ठिकाणी शुभेच्छा। दिल दोस्ती दुनियादारीचा राजा माणूस विलासांना आज त्यांचा वाढदिवस आहे। शून्यातून विश्व निर्माण करणारा हा अवलिया आज त्यांचा वाढदिवस आहे। गोरगरिबांच्या मदतीला धावून येणारा विलासांना आज त्यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा। आई तुळजाभवानी उदंड आयुष्य त्यांना देव, त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण हो असे या ठिकाणी मी सांगतो। धन्यवाद। आमचे बंधू विलासांना गायकवाड यांना वाढदिवसानिमित्त गंगापूर, गोवर्धन आणि नाशिक जिल्ह्यातील तमाम लोकांकडून वाढदिवसाच्या हार्दिक 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 शुभेच्छा। विलासांनी त्यांचं ज्या कर्तृत्वाने, जशी घरात उभारी घेऊन, जसे त्यांनी उद्योगधंद्यात भरभराटी मिळवली, घराला नाव मिळवून दिलंय आणि समाज कार्यात जसे ते अग्रेसर आहेत,
त्यासाठी त्यांना आयुष्यभरासाठी भरभरून शुभेच्छा देतो आणि थांबतो. खरं तर आजचा दिवस जो आहे तो अत्यंत आनंदाचा दिवस आहे. मी बघितलं, मला माझ्या डोळ्याला सुद्धा एवढंच म्हणजे मला हे बघतोय मी किती लोक आले माझ्या प्रेमापोटी, आज हे मला कळलं. म्हणजे खऱ्या अर्थाने लोक जे आलेली आहे, एवढं प्रेम मी बघून आज भारावून गेलेलो आहे. आणि आलेले लोक आहे सर्वांचं मी शतशः आभार मानतो. असंच या लोकांचं माझ्यावर प्रेम असू द्या असं मी प्रार्थना करतो. तिथे थांबतो. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.